प्रेज द लॉर्ड. सलाम. प्रभू परमेश्वराच्या पवित्र नावात परत एक वार ख्रिस्ती मंडळी चर्च ताडीवाला रोड पुणे येथून मी रेव्हरंड सुजीत चौहान आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कारण की प्रभू अद्भुत आहे, त्याची करुणा व कृपा आम्हावर विपुल अशी आहे. तो आम्हाला कदापि सोडत नाही आणि त्याच्या आज नव्याने अनुग्रहाचा व सामर्थ्याचा अनुभव घेण्याकरता आज आपण या बायबल स्टडीमध्ये सर्व एकत्र झालेला आहे. आणि मला विश्वास आहे की आज प्रभू नव्याने आत्म्याच्या द्वारे आपला ताबा घेणार आहे. त्याचप्रमाणे शेवटी केले गेलेले प्रार्थनेच्या द्वारे अद्भुतरित्या आपल्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. कारण की आमचा देव हा जिवंत देव आहे, जो आम्हाला विपुलतेने करुणा आणि कृपेच्या चौकटीमध्ये चालवू इच्छितो. आज विशेष करून जो संदेश आहे त्यामध्ये आपण बघितले की पॉवर बॅरियर्स आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा आणि देवाच्या सामर्थ्याच्या मध्ये अनेक अडखळणे आहेत. आणि त्या अडखळण्याकडे आज आपण जात असताना की कोणत्या अशा गोष्टी जो देऊ इच्छितो, परंतु अशा कोणत्या गोष्टी आहे ज्या मनुष्य म्हणून आम्ही घेण्यामध्ये कमी पडत असतो आणि त्याकडे आम्ही अनेकदा दुर्लक्ष करतो. आणि त्याकरता आज आपण देवाच्या वचनाकडे आणि विशेष करून शिक्षणाकडे जाऊया. आपण जेव्हा पवित्र शास्त्रामध्ये येतो आणि प्रेषितांचे कृत्य याच्या पहिल्याच अध्यायामध्ये आपण बघतो आणि त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या शिष्यांना आता कळून चुकलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त लवकरच आम्हाला सोडून जाणार आहे आणि त्याच्या शेवटला घटका जवळ आलेली आहे. त्या समय तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या त्या 11 शिष्यांना येणे प्रकारे म्हणतो की मी तुम्हास आज्ञा करतो की तुम्ही यरुशलेम सोडून जाऊ नका. तुम्ही यरुशलेम मध्ये टिकून राहा, तिथेच राहा. आणि तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगी त्याविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट बघा. मी ज्या देणगीबद्दल तुम्हाला सांगितलेले आहे ती देणगी जी पित्याकडून तुम्हापर्यंत विशेष सामर्थ्यासह येणार आहे त्याची तुम्ही वाट बघा. आणि त्यानंतर पुढे आपल्याला दिसतो, परंतु ते काय म्हणतात 6व्या वचनामध्ये, प्रेषितांचे कृत्य 1 अध्याय 6व्या वचनामध्ये, मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभूजी, मग शिष्य येशू ख्रिस्ताला विचारत आहे की प्रभूजी, या काळात आपण इस्रायलाचे राज्य पुन्हा प्रस्थापित करणार काय? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही यरुशलेम मध्ये थांबा आणि पित्याकडून जे विशिष्ट देणगी ज्याबद्दल मी तुम्हाला वारंवार शिक्षण दिलेले त्याबद्दल जेव्हा मी तुम्हाला सांगत आहे आणि आता तो समय निकट आलेला आहे की त्याचा लाभ आणि आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे, तर शिष्य विचारतात की इस्रायल राष्ट्रामध्ये इथे जे लिहिलेलं आहे की ते पुन्हा प्रस्थापित कधी होईल. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की यहुद्या हा जो रोमन सत्तेपासून मुक्त होऊन परत एक वार एक ग्रेटर इस्रायल म्हणून केव्हा आपल्या रूपरंगाला येणार आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त आणि देव जो आत्मिकरित्या गोष्टीच्या बद्दल बोलतो, कारण की राष्ट्र जगातल्या सर्व नैसर्गिक गोष्टी या एका दिवशी संपणार आहे. इवन मनुष्य याच्या देखील देह काया जी आहे त्याचप्रमाणे हाड आणि रक्त याचा देखील एक दिवस नाश होणार आहे. आणि जो आत्मा ज्याला मरण नाही त्या आत्म्यासाठी पवित्र आत्मा आणि त्याच्या बचावासाठी पवित्र आत्म्याचं सामर्थ्याचं कार्य देऊ इच्छित असताना शिष्य आता देखील या जवळपास 3.5 वर्षाच्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडून अनेक गोष्टी शिकल्या असताना देखील परत एक वार ते जगिक राष्ट्र स्थापण्याच्या बद्दल, जगिक राज्य मिळवण्याच्या बद्दल, देहिकतेबद्दल विचार करत आहे. आणि तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की हे जे तुम्ही मागतात ते काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारामध्ये ठेवलेले आहे, ते तुम्हाला जाणून घेणे योग्य नाही.
कधी देवाचं राज्य, कधी मसीहा परत येणार, कधी इस्रायल अखिल जगावर राज्य करणार, ह्याची वेळ, काळ, समय हे देवाच्या हातामध्ये आहे, परमेश्वराच्या हातामध्ये आहे. आणि ते तुम्ही जाणून घेण्याची काही देखील गरज नाही. ते योग्य समय पित्या करणारच आहे. परंतु आता सध्या तुमच्यासाठी काय आहे ते तुम्ही जाणून घ्या. आणि तो पुढे म्हणतो की परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, तेव्हा तुम्ही यरुशलेम, सर्व यहुदिया, शमरोन आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझी साक्ष व्हाल. तुम्ही माझी साक्ष व्हाल. बघा, पवित्र आत्मा तुम्हावर येईल. आणि ह्यामध्ये आपण या दोन गोष्टीचा गांभीर्याने विचार करूया की देव आम्हाला काय देऊ इच्छितो आणि आम्ही देवाकडून काय अपेक्षा बाळगतो. देव आम्हाला कोणत्या प्रकारच्या अनुभवामधून नेऊ इच्छितो आणि कशा प्रकारे आमच्याद्वारे कार्य करू घेऊ इच्छितो आणि आम्ही देवासाठी कशा प्रकारचं कार्य अपेक्षित करत आहोत. आणि यामध्ये जेव्हा विसंगती आहे, यामध्ये जेव्हा आपल्याला दिसून येतं की मॅचिंग नाही, तेव्हा तुमचं आणि माझं आध्यात्मिक जीवन, त्याचप्रमाणे आत्मिक सेवा कार्य हे कधी देखील फळास येत नाही. आणि यासाठी आजच्या संदेशामध्ये आपण बघूया, परत एकला आपल्या जीवनाची चाचपणी करूया, आत्मिक जीवनाची चाचपणी करूया की देव मला काय देऊ इच्छितो आणि मी आहे तरी कुठे. आणि यासाठी आज आपण जेव्हा जगाच्या गोष्टीकडे बघतो ते आम्ही विचलित होतो, कारण की जग व जगातल्या गोष्टी ह्या निश्चितच आकर्षक आहे. ते आम्हाला मोहात पाडणार आहे. मानवाच्या निर्मितीपासून आजवर निश्चितच या गोष्टी आम्हाला देवाच्या योजना आणि कार्यापासून आणि त्याच्या समक्षेपासून दूर नेणाऱ्या आहे. परंतु प्रियांनो, अनेकदा आम्ही देवाच्या बरोबर राहत असताना देखील दैविक गोष्टी जाणून घेण्यापेक्षा, दैविक गोष्टी मिळवण्यापेक्षा जग व जगातल्या गोष्टी याकडे आपले लक्ष लावल्यामुळे जे आमच्या जीवनामध्ये जे सामर्थ्य देव बघू इच्छितो किंवा देऊ इच्छितो त्याच्यामध्ये अडखळण निर्माण होतात, त्यामध्ये अडखळण निर्माण होतात. आणि आजच्या दिनी आपण हाच प्रयत्न करूया की त्या अडखळणापासून आम्ही दूर जायला हव्यात. अनेकदा आपण या दिवसामध्ये बघतो की देवाची आज्ञा हीच आहे की पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, मग यरुशलेम, सर्व यहुदिया, शमरोन आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्ष व्हाल. सामर्थ्य आल्यानंतर साक्ष ही महत्वाची. आज प्रियांनो, आम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आमची वैयक्तिक साक्ष जर नाही तर आम्ही कुठेतरी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला मिसिंग करत आहोत. कारण की ज्यांच्यामध्ये सामर्थ्य आलेला आहे तो शांत बसू शकत नाही, तर त्यांच्या जीवनातून न कळत अशा गोष्टी घडतात ज्याच्याद्वारे लोक म्हणतात की खरोखर याच्या ठाई देवाचा आत्मा वस्ती करतो, देवाचं सामर्थ्य वस्ती करतो आणि याची अपेक्षा आम्हाला बाळगायची आहे. याची भूक आणि याची तहान आमच्यामध्ये असायला पाहिजे. या दिवसामध्ये अनेक जण मंदिराला जातात, चर्चला जातात किंवा अनेक स्टडीमध्ये ते गुंग असतात. त्यामध्ये निश्चित सैतान व सैतानाच्या कुयोजना, सैतानाच्या सर्व गोष्टी, हर्मोगिदोनचं युद्ध किंवा येणारा येशू ख्रिस्ताचं आगमन आणि या सर्व जुना करार, नवा करार आणि अनेक गोष्टीकडे ते लक्ष लावतात. आणि हे योग्य आहे. देवाच्या शिष्याने, देवाच्या भक्ताने त्याच्या वचनावर निश्चितच मनन व चिंतन करावं आणि त्याबरोबरच त्याच्यामध्ये निश्चितच त्यांनी वाढत जावं. परंतु प्रियांनो, देवाने, येशू ख्रिस्ताने जाताना जो आत्मा ज्याच्याबद्दल तो शिष्यांना म्हणतो की मी तुमची परत एक वार ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या आता ती घेण्याची वेळ आली असताना तुम्ही करत एक वार देवाचं राज्यापासून भरकटत यरुशलेमाच्या राज्याच्याकडे कुठे जातात. हो प्रियांनो, अनेकदा आम्ही या सर्व स्टडी, अभ्यास आणि या सर्व आवडणाऱ्या गोष्टी ज्याला आपण अनेकदा वेगवेगळ्या सेवकांच्या द्वारे, दासांच्या द्वारे ऐकतो आणि ते ऐकल्यानंतर आपण प्रसन्न होतो, खुश होतो, म्हणजे मला आता बहुत काही मिळालेलं आहे आणि हेच आनंद तुम्हाला आणि मला मध्ये निश्चितच विषय आणि सिद्धांत जाणून घेण्याची भूक आहे, परंतु साक्ष देण्याची भूक आमच्यामध्ये नाही. कारण की देवाला जे द्यायला पाहिजे ते वैयक्तिक सामर्थ्य आमच्यामध्ये नाही. पुढे आपण बघणार आहोत की ते का नाही.
आणि जेव्हा देवाचं वचन संत पौल याने प्रकारे म्हणतो, 1 कोरिंथ 4 अध्याय आणि 20व्या वचनामध्ये, देवाचं राज्य हे बोलण्यामध्ये नाही, तर देवाचं राज्य त्याच्या सामर्थ्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं राज्य बोलण्यामध्ये नाही, तर त्याच्या सामर्थ्यामध्ये. हो प्रियांनो, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल, असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हो प्रियांनो, आम्ही नुसते बोलणारे आणि नुसते तोंडाची हवा घालवणारे लोक नव्हे, तर आम्ही सामर्थ्याने भरून कार्य करणारे लोक असावे, ज्याद्वारे जे महान कार्य 2000 वर्षा अगोदर झालं, ज्याने अखिल पृथ्वीची उलटा पालत करून टाकलेली आहे, ती सामर्थ्याच्या द्वारे देखील घडलेली आहे. निश्चितच त्यामध्ये संदेश आहे, त्याद्वारे विविध प्रकारचे शिक्षण आहे, परंतु हे सर्व कार्य देखील सामर्थ्यानेच भरून होतं. आणि ते सामर्थ्य होतं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. प्रेषित 1 अध्याय 7व्या वचनामध्ये देखील देव म्हणतो, ते जेव्हा गोष्टी सांगतो तेव्हा निश्चितच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की प्रत्येक गोष्टीसाठी देवाने काळ व ऋतू ठरवलेले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी काळ व ऋतू, ते देवाला माहित आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी समय, जीवन, जीवनाची मर्यादा, किती वर्ष जगामध्ये राहायचं, हे सर्व देवाच्याकडे आहे आणि देवाने ते ठरवलेलं आहे. प्रश्न हा आहे की आम्ही नियोजित समयामध्ये किती लवकर देवाला स्वतःला सरेंडर करतो, समर्पित करतो, यासाठी की मिळालेला अधिकाधिक काळ देवाच्या सामर्थ्य, ज्याद्वारे आम्ही आमच्या जीवनामध्ये एक अमोल साक्ष, एक सामर्थ्यशाली साक्ष म्हणून जगामध्ये पुढे येऊ शकतो. आणि यासाठी आपण 2 उदाहरणाकडे जाणार आहोत. पहिलं उदाहरण आहे निश्चितच अलिशा, एलिया आणि अलिशाच्या बद्दल, आणि दुसरं उदाहरण आहे स्वर्गारोहणा संदर्भात आपण प्रभू येशू ख्रिस्त आणि ते जे 11 शिष्य त्यांच्याबद्दल. दोन्ही स्वर्गारोहण आहे, दोन्ही रॅप्चर आहे. आपल्याला दिसतं प्रभू येशू ख्रिस्ताचं देखील स्वर्गारोहण आहे आणि अलिशाचं देखील स्वर्गारोहण, एलियाचं देखील स्वर्गारोहण आहे. आणि ह्यामध्ये आपल्याला असं दिसतं की दुसरे राज्यामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा हे दुसरे राज्य ह्यामध्ये आम्हाला आरंभी म्हणजे दुसऱ्याच अध्यायामध्ये असं दिसतं की एलिया याचा आता स्वर्गारोहणचा समय जवळ आला असताना तो अलिशाला म्हणतो की देव मला बेथेल येथे पाठवत आहे, तू इथेच थांब, मला तिथे जाऊ दे. परंतु अलिशा आपल्या या निश्चितच गुरुस अशा प्रकारे म्हणतो, संदेष्टाच अशा प्रकारे म्हणतो की परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला कधी सोडणार नाही. तो तिथे गेला. तो नुसता तो एकटा नव्हता. म्हणजे आपल्याला असं दिसतं की संदेष्टा आणि त्याचे शिष्य, हा अलिशा एक शिष्य होता आणि त्याबरोबर आणखीन 50 शिष्य होते. ते दुय्यम शिष्य आपण जरी म्हटलं तरी चालेल, परंतु ते देखील त्यांच्या बरोबर होते. पुढे आपल्याला असं दिसतं की एलिया म्हणतो की परमेश्वर मला यरीहो येतो पाठवतो, तू येथेच थांब. परंतु अलिशा तरीही ऐकत नाही. अलिशा म्हणतो देवाची शपथ आणि तुला मी कधी देखील सोडावायचा नाही. आणि शेवटी जेव्हा ते यार्देनाच्या कडेच पोहोचतात आणि परमेश्वर म्हणतो तू यार्देनाकडे जा, तिथे देखील अलिशा जातो, त्याच्या बरोबर ते 50 शिष्य जातात. आणि ते 50 शिष्य आणि ह्यांच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट घडत आहे की दोन्ही वेळेस जेव्हा जेव्हा अलिशा आग्रह धरतो की एलिया मी तुला सोडून जाणार नाही, कारण की मला तुझ्याकडून काहीतरी हवं आहे, तर दोन्ही वेळेस हे जे 50 शिष्य, जे आपण कदाचित दुय्यम शिष्य देखील म्हणूया, की ते त्याला म्हणतात की आता तुझा जो गुरु आहे किंवा आता जो तुझा मालक आहे तो तुला सोडून जाणार आहे. आणि ते येणे प्रकारे म्हणतात की आज परमेश्वर तुझ्या धन्यास तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे, हे तुला ठाऊक आहे का? त्याने म्हटले मला ठाऊक आहे, पुरे करा. मला ठाऊक आहे, पुरे करा. यस, ते एका प्रकारे या एक महत्वाचा जो घटक आहे किंवा महत्वाचा समय आहे, ज्याच्यामध्ये अलिशा
एलियाकडून काहीतरी गोष्टी मिळवण्याच्या अपेक्षेमध्ये आहे किंवा त्याच्याशी शेवटली चर्चा करू इच्छितो, त्या समय ते जसं काही त्याला चिडवत आहे. परंतु अलिशा म्हणतो, मला ठाऊके पुरे करा, मला ठाऊके पुरे करा. बघा, त्याने तिथे काही डिबेट केली नाही, तिथे त्यांनी प्रतिकार केले नाही, परंतु त्यांनी पौलाच्या या वचनाप्रमाणेच की देवाचं राज्य बोलण्यात नाही तर देवाच्या सामर्थ्यामध्ये आहे, त्याकडे दृष्टी लावली. हो प्रियांनो, या दिवसामध्ये तुम्हाला आणि मला डिबेट करण्याची गरज नाही. आम्हाला निश्चितच कोणाला खाली आणि कोणाला वर नेण्याची गरज नाही. या दिवसामध्ये आम्हाला एकच काम करायचंय, आमचं लक्ष बोलण्यापेक्षा देवाचं सामर्थ्य आमच्यामध्ये कशा प्रकारे येईल यासाठी की सामर्थ्याने भरून जेव्हा आम्ही बोलू. हालेलुया. जग व जगात नियम सिद्धांतापेक्षा आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जेव्हा बोलू, तेव्हा मला सांगू द्या, देवाचं महान कार्य कोणी देखील रोखू शकत नाही. किती देखील कठीण हृदय असेल, किती देखील कठीण समय असेल, किती देखील विपरीत परिस्थिती असेल, देव त्याचा आत्मा बदल घडून आणणार आहे. आणि यासाठी ही बाब आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे की अलिशाने ते विरोध करणारे, त्याला हिनवणारे, त्याला मागे खेचणारे शिष्यांच्याकडे बघितले नाही. त्यांनी एकच गोष्ट बघितली की जो सामर्थ्य माझ्या धन्याकडे आहे, जो सामर्थ्य एलियाच्याकडे आहे, त्या सामर्थ्यासाठी मला झटावायचं आहे, त्याच्यासाठी मला पुढे चालायचं आहे. आणि यासाठी फार महत्वाची गरज हीच आहे की आम्हाला एकाग्र मनाने, एक चित्ताने देवाच्या सामर्थ्यासाठी स्वतःला देवाला समर्पित करण्याची गरज आहे. हालेलुया. कारण की अनेकदा आम्ही मागतो मागतो मागतो, परंतु समर्पण नसतं आमच्या ठाई. आणि देव आमच्या मागणीच्या मागचा विश्वास आणि विश्वासामध्ये समर्पण हे बघत असतो. प्रियांनो, आज आम्ही अनेक गोष्टींच्या मागण्या देवाच्याकडे करत आहोत. कदाचित त्या जगिक असतील, कदाचित त्या आत्मिक असतील. प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की देवाला कोणतीही गोष्ट देव जो स्वतः सार्वकालिक आहे, त्याला सार्वकालिक गोष्टी देणे आवडतं. आणि त्यासाठीच तो म्हणतो, आधी माझं राज्य व माझ्या धार्मिकतेसाठी झटा. आणि आम्ही तेच नेमकं करत नाही. आम्ही म्हणतो की सामर्थ्य नको, देवा तुझा राज्यच नको, पहिले माझ्या गरजा तू पूर्ण कर. हो प्रियांनो, देवाला माहित आहे, देवाला माहित आहे की तुम्ही आणि मी निवडलेले आहो. आणि तुम्ही जर मी निवडलेले आहो तर तुम्हाला आणि मला देव सामर्थ्यामध्ये चालवू इच्छितो. आणि यासाठी यशायाच्या 44व्या अध्यायाला खरंच आपण अवश्य वाचावं. यामध्ये बहुत महत्वाचं वचन आहे यशाया 44:2 मध्ये की परमेश्वर तुझा निर्माण करता, गर्भस्थानापासून तुला घडवणारा व सहाय्य करता असे म्हणतो की हे माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या समोर ना घेऊ नको, कारण भिऊ नको. हो प्रियानो, या दिवसामध्ये आम्ही घाबरतो, भयभीत होतो की जगामध्ये मला ही गोष्ट नाही, मला ही कमतरता आहे, ही परिस्थिती आहे, हा आजार आहे, ही व्याधी आहे, ही अडचण निर्माण झाली, परमेश्वर माझं कसं होणार. तो म्हणतो की मी तुला गर्भात होतो तेव्हापासून ओळखतो, तू भिवू नको, घाबरू नको. तर तो काय म्हणतो, कारण मी तृषित भूमीवर पाणी व वृक्ष भूमीवर जलधारा ओढणारा देव आहे. हो, तो तुमचे जे काय कठीण समय आलेले, ज्यामध्ये तुमचे पाकिट म्हणा, तुमच्या घरातली परिस्थिती म्हणा, तुमचे जीवन हे वृक्ष झालेलं आहे, त्याच्यामध्ये काही देखील आता रस राहिलेला नाही. परमेश्वर म्हणतो मी त्यांना रसभरीत करणारच आहे, परंतु मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादाची वृष्टी करणार. अरे तुला असं नाही, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुझ्या संतानाला आणि येणाऱ्या पिढ्यांना आशीर्वादाने मी भरणारा देव आहे. तू नुसता माझ्याकडे बघ, भिवू नको, घाबरू नको, कारण की तू मला नव्हे, आम्ही परमेश्वराला नव्हे, आम्ही देवाला नव्हे, त्यांनी तुम्हाला आणि मला निवडलंय. त्यामुळे आमच्या देवाला आमच्यापेक्षा आमची काळजी जास्त आहे, ही बाब आपण विसरता कामा नये. आणि यासाठी जेव्हा आम्ही समर्पित होतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य होतं. परंतु या दिवसामध्ये देवाच्या वचनामध्ये चालत असताना अनेकदा आपण आज्ञाकर
प्रेषितांचे कृत्य 17वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये जे एथेन्सचे लोक होते त्यांना आज्ञाकर म्हणत असे. आणि तिथे राहणारे परदेशी लोकांना एक गोष्ट फार महत्वाची होती आणि त्याबद्दल संत लूक याने प्रकारे म्हणतो की काहीतरी नवल विशेष गोष्टी सांगितल्या ते ऐकल्याशिवाय त्यांचा वेळ जात नव्हे, त्यांचा वेळ जात नसे. प्रियांनो, ही गोष्ट की या दिवसामध्ये अनेक जण भुकेले, अनेक जण तानेले आणि ते देवाचं वचन अधिकाधिक ऐकत आहे. आणि प्रभूला धन्यवाद असो की या दिवसामध्ये ऑनलाईन वरच्या द्वारे आणि विविध व्हिडिओजच्या द्वारे, रील्सच्या द्वारे वेगवेगळे सेवक, महान मोठे दास निरंतर आमच्याशी बोलत असतात आणि त्यांचं वचन आम्हाला स्पर्श करतं, आम्हाला आनंदित करतं, आम्हाला हर्षित करतं. परंतु आपल्याला संत पाऊल म्हणतो की नुसती कानाची खाज भागवणाऱ्या लोकांपैकी नको. आम्ही अनेकदा कानाची खाज आणि आपल्याला स्वतःला आनंदित आणि आशीर्वादित परंतु प्रियांनो, हे सर्व आम्ही घेत आहोत. देवाचं म्हणणं आहे घेण्यापेक्षा देण्यामध्ये श्रेष्ठता आहे. अरे तुम्ही आणि मी म्हणणं आहो आम्हाला काही नाही, आम्ही नुसतं ऐकतो, आम्हाला बोलता येत नाही, आम्ही अभ्यासात कमी आहो. प्रियांनो, मोशेपासून तर निश्चितच या सेवा करणाऱ्या विविध शिष्यांच्याकडे जेव्हा जे पुढे जाऊन प्रेषित झाले त्यांच्याकडे जेव्हा आम्हाला बघतो तेव्हा आम्हाला या गोष्टीची जाणीव असते की ते कोणतेही लोक सर्व भित्रे लोक होते. आणि आता देखील बघत याकोबाच्या बद्दल देखील तेच म्हटलं, भिवू नको. परंतु प्रियांनो, त्यांनी महान मोठं कार्य जगामध्ये केलेलं आहे. हो प्रियांनो, आम्हाला निश्चितच घेण्यापेक्षा आता देण्याकडे लक्ष केंद्रित करायचं. आणि खरी बाब आहे, योग्य गोष्ट आहे की आम्ही घाबरतो, आम्ही भयभीत होतो. का? कारण की आम्हाला अद्याप देखील ते दैवीय सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हे प्राप्त झालं नाही. आणि ज्यांना सामर्थ्य प्राप्त होतो तो थांबत नाही, तो वाट बघत नाही. आणि हीच गोष्ट आम्हाला एलिया आणि अलिशाच्या बद्दल दिसून येत आहे. एलियाला आता जाण्याचा समय आलेला आहे, त्याचं स्वर्गारोहणचा समय आलेला आहे. त्याने आपली धाव संपवलेली आहे, त्याचं कार्य त्याने पूर्ण केलेले आहे. आणि आता तो जात असताना अलिशा त्याच्याकडे जेव्हा बघतो तेव्हा जाणीव होते की खरोखर इस्रायल आणि हे सर्व यहुदी लोक जे बहकलेले होते, यहुदा प्रांत बहकलेला होता, त्यांच्याकडे जेव्हा परमेश्वराच्या सर्व वेद्या पाडून टाकण्यात आल्या होत्या, त्या समय जेव्हा बालदेवता आणि त्यास राजा अहाब व त्याची इजबेल ही पत्नी यांच्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे देवता उभारून त्याची आराधना सुरू झाली असताना, एलिया एकटा होत असताना त्यांनी जे चॅलेंज केलेलं आहे, परमेश्वराच्या सामर्थ्याने जे चॅलेंज केलेले, त्यामुळे काय झालेलं आहे, परमेश्वर हाच देव, परमेश्वर हाच देव. आणि 450 बालदेवताचे जे काही उपासक होते किंवा जे काही संदेश होते त्या दिवशीच मारले गेलेले आहे. आणि देवाचे नवीन सामर्थ्य आणि संजीवन या देवाच्या राष्ट्रामध्ये आलेलं होतं. आणि आता हे सामर्थ्य आणि सर्व काही दिल्यानंतर एलिया जेव्हा जात आहे तेव्हा ही जबाबदारी अलिशा म्हणतो, ही माझी जबाबदारी आणि ही जबाबदारी मला पार पाडण्याकरता मी दुबळा कमकुवत आहे आणि ते मला पार पाडायचं तर मी पार पाडणार तरी कसा. आणि यासाठी आपल्याला असं दिसून येते की एलिया जो आहे तो निश्चितच आता आपल्या सेवकाच्याकडे जो त्याच्या धन्याच्याकडे बघत आहे आणि तो त्याला कळून चुकलेला आहे की आता जर मला मिळालं नाही तर कधी देखील मला मिळणार नाही. मग आता जर मला मिळालं नाही तर कधीच मिळणार नाही. ही लास्ट चान्स आहे, ही शेवटली संधी आहे. आणि यासाठी तो हट्टाने पेटलेला की जेव्हा एलिया त्याला म्हणतो की तू थांब, तेव्हा तो थांबत नाही, त्याच्या मागे 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 जातो. परिस्थिती बघा विपरीत होती. एका बाजूला एलिया त्याला निराश करते, दुसऱ्या बाजूला असं दिसून येते की वेळ देखील आता कमी राहिलेली, लवकरच एलिया त्यांना सोडून जाणार आहे. तिसऱ्या बाजूला ते 50 शिष्य जे आहे ते देखील त्याला मागे खिचण्याचा प्रयत्न कर. परंतु तो बघा, तो किती आवेशाने भरला होता की काही जरी झालं तरी हा समय आलेला आहे, मला सामर्थ्याची गरज आहे, मला सामर्थ्याची गरज आहे. आणि यासाठी आपल्याला असं दिसतं की
मी तुम्हाला कदापि सोडणार नाही. त्याचप्रमाणे जसं याकोब त्या पवित्र जनाबरोबर झगडत असताना, पहाट होत असताना, तो पवित्र व्यक्ती जाण्याची तयारीत असताना तो याकोब म्हणता, जोपर्यंत तुम्हाला आशीर्वाद देत नाही तोपर्यंत मी तुला सोडणारच नाही. हो प्रियानो, देवाला ही गोष्ट खूप आवडते की आम्ही त्याच्या सामर्थ्यासाठी, त्याच्या कार्यासाठी, त्याच्या सेवेसाठी आग्रही आहोत, समर्पित आहोत. आणि ही बाब फार कठीण आहे असं जेव्हा इथे आपल्याला एलिया म्हणताना दिसतो, तेव्हा आपल्याला एक अट त्यांनी म्हटलेली आहे. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघत असताना की एलिया त्याच्याकडे विचारतो की तुला काय हवंय, तेव्हा एलिशा म्हणतो की आपल्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठाई यावा. आत्म्याच्या सामर्थ्याचा दुप्पट वाटा माझ्या ठाई यावा. आणि एलिया म्हणतो की हे फार दुर्गम आणि कठीण गोष्ट तू मागत आहे, मला माहित नाही तुला कसं प्राप्त होणार. परंतु तो म्हणतो, जर तुला अग्निरथ आणि अग्निवारू तुझ्या दृष्टीस पडले तर निश्चितच ही बाब तुला प्राप्त होणार आहे. प्रियानो, एक गोष्ट तिथे लक्षात ठेवा की आत्म्याचं सामर्थ्याचं दुप्पट वाटा. समजा माझ्याकडे 100 रुपये आणि एखादा व्यक्ती म्हणतो की मला 200 रुपये दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. मी कुठून 100 रुपये आणणार? माझ्याकडे आहे 100 रुपये, मी आणखी कुठून आणणार? परंतु प्रियानो, लक्षात ठेवा, अलिशाला माहित होतं की एलियाच्याकडे जो काय सामर्थ्य आहे ते देवापासून आहे. आणि जर मी एलियाच्याकडे दृष्टी लावून देवाच्याकडे ही मागणी करत आहे, तो उर्वरित दुप्पट वाटा एलिया नाही तर त्याचा परमेश्वर देणार आहे. हालेलुया, त्याचा परमेश्वर देणार आहे. आणि प्रियानो, घडलं देखील तसं. बघा, एलियाच्या जीवनातले जे विविध चमत्कार 7 आहे. कावळ्याला द्वारे त्याला भोजन प्राप्त झालं. विधवेच्या ला एलियाने तेल व पिठाचा पुरवठा करून तिचं जीवन वाचवलं. विधवेच्या मुलाला त्यांनी जीवन दिलं. कर्मेल डोंगरावर त्या 450 जे बालदेवताचे सेवक होता त्याच्यावर त्यांनी घात करून अग्नीचा अभिषेकाचा लाभ त्या वेदीवर बघितलेला आहे. पाऊस जो थांबलेला होता तो पडू लागलेला आहे. हा चमत्कार बघलेला आहे. 6वा चमत्कार मध्ये आपण बघतो की आकाशातून अग्नी पाडून त्यांनी भस्मसात करताना दिसलेला आहे. आणि त्याचप्रमाणे यार्देन नदी 7व्या चमत्कारामध्ये त्यांनी दुभागताना देखील आपण बघितलेलं आहे. परंतु जेव्हा अलिशाच्याकडे बघतो त्याची सुरुवातच यार्देन नदी दुभागण्यापासून झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, एलियाचे 7 चमत्कार आणि अलिशाचे चमत्काराकडे त्यांनी यार्देन नदी दुभागली, इथून सुरुवात केलेली आहे. खाऱ्या पाण्याला त्यांनी गोड करून पिण्यायोग्य बनवलेलं आहे. दुसरा चमत्कार. तिसरा चमत्कार, विधवेला तेलाचा पुरवठा आणि कर्जमुक्त केलं. 20 पोळ्यांच्या द्वारे त्यांनी 100 लोकांना पुरवलेले. 5व्या चमत्कारामध्ये शुमेकरांची मुलीला त्यांनी जीवनदान दिलेले. त्यानंतर नामान कोडीचं त्यांनी कोड बने केलेलं आहे. त्यानंतर 7वा चमत्कार, गेहजीला जो पैशाचा लोभी होता, त्याचा शिष्य होता, त्याच्यावर कोड आरोपित केलेला आहे. त्याचप्रमाणे कुऱ्हाड ही जी लोखंडी असून पाण्यावर तरंगताना बघतो, हा चमत्कार त्याच्याद्वारे झालेला आहे. 9वा चमत्कार, आरामी सैन्याला त्यांनी आंधळ केलेलं आहे. त्याचप्रमाणे 10वा चमत्कार, शमरोनाच्या दुष्काळाच्या समयामध्ये जी भविष्यवाणी ती खरी त्याची ठरलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला दिसते शुमेनकरांच्या कडची जमीन त्यांनी मिळवून दिलेली आहे. बेनहाद राजाच्या मृत्यू संबंधाची भविष्यवाणी त्यांनी केलेली आहे. आणि 14वा चमत्कार की जेव्हा तो मरण पावला, त्याच्या हाडांना स्पर्श झाल्यानंतर एक मेलेला व्यक्ती देखील जिवंत झालेला. प्रेज द लॉर्ड. 7 चमत्कार एलियाच्याकडे आहे तर अलिशाच्याकडे 14 चमत्कार आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, देव हा विश्वासू आहे. तो जेव्हा आपल्या भक्तांना अशा प्रकारे मागताना बघतो, अशा प्रकारे आग्रही बघतो, अशा प्रकारे समर्पित बघतो, तो विपुलतेने देतो. कारण की तो म्हणतो, विशेष करून तुम्ही आत्म्याच्या कृपादानाबद्दल आग्रही असा. हालेलुया, आग्रही असा. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये त्याची अतिशय गरज आहे. आज एलियाने एलिशा करत बसणं पुरेसं नाही किंवा त्यांची आराधना किंवा भक्ती करणं ते आमच्यासाठी मार्गदर्शक आहे. परंतु खऱ्या अर्थाने सामर्थ्य स्वर्गातून तुमच्या आणि माझ्यासाठी उतरतं आणि त्याच्यासाठी झटणं हे अतिशय गरजेचं आहे. हे अतिशय गरजेचं आहे. आणि ही बाब
आपण अनेकदा विसरून जातो. या दिवसामध्ये अनेक गॉस्पल सिंगर्स दिसतात, अनेक आपल्याला दिसतात की एव्हेंजलिस्ट आहे, अनेक प्रॉफिट्स आहे, आणि अनेक लोक त्यांना अशा प्रकारे भक्तिभावाने बघतात की किंवा त्यांच्या मागे फॉलोअर्स म्हणून किंवा फॅन म्हणून राहतात, जसे काय तेच देव आहे. देवाचं नाव कमी आणि त्यांचंच नाव जास्त. आणि अशा प्रकारे देवाची महिमा, देवाचा गौरव जो त्यांना देवाला द्यायला पाहिजे, तो कुठेतरी त्या सेवक व दासांना देतात. निश्चितच मी त्याच्या विरोधात नाही की निश्चितच एक सेवक आणि एक महान इव्हेंजलिस्ट प्रचारकच्या बरोबर काम करू नये. निश्चितच त्यांना मदत करा, कारण की ती देवाच्या सेवेमध्ये तुमचा दिलेला हातभार आहे, सहकार्य. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं इंडिव्हिज्युअल सेवा याचा न्याय देव करणार आहे. देव नुसता एक व्यक्तीला नव्हे, तर त्या व्यक्तीच्या द्वारे अनेकांना सामर्थ्याने भरू इच्छितो. आणि यासाठी प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा की देवांची योजना तुमच्यासाठी देखील महान आहे, तुमच्यासाठी देखील अद्भुत. याचा अर्थ हा नाही, अनेकदा आपण बघतो की अनेकांना कृपादान प्राप्त होतं, सामर्थ्य प्राप्त होतं, अन्य भाषा बोलू लागतात, चिन्ह चमत्कार, लगेच आपली सेवा उभी करतात, मंडळे फोडायला लागतात. ही देखील चुकीची बाब आहे. आपण आत्मे जिंका, आपल्या मंडळांची स्थापना करा. परंतु प्रियांनो, या दिवसामध्ये ही बाबाची उणीव दिसते आणि त्या स्वार्थासाठी, आपल्या मंडळांसाठी इतर मंडळ फोडण्याची वृत्ती या दिवसामध्ये वाढत असताना परत एक वार देव म्हणत आहे की तुला मी जे काही सामर्थ्य दिले आहे ते देव पित्याच्या गौरवासाठी दिलेलं आहे. आणि विशेष करून जे ग्रेट कमिशन दिलेले आहे की तू जगाच्या शेवटापर्यंत माझी साक्ष व्हावे, ही महत्वाची. चर्चमध्ये देखील मी नेहमी आग्रही असतो की मंडळीच्या सेवकांनी, मंडळीच्या भक्तांनी पुढे यावं आणि साक्ष द्यावं. आणि प्रभूला धन्यवाद असो की दर रविवारी अनेक लोक पुढे येतात आणि साक्ष देतात, कारण की मागील आठवड्यामध्ये अनेकांच्या जीवनामध्ये प्रभूने अद्भुत कार्य केलेले आहे. आणि हे साक्ष देता देता अनेक जण प्रभूच्या विविध ज्या सेवा कार्यामध्ये सहभागी होतात. संडे स्कूल आहे, महिला मंडळ, तरुण संघ आणि एल्डर्स मधून, आणि पुढे जाऊन निश्चितच त्यांची सेवा, प्रभावी सेवा, जी आत्म्याने भरलेली सेवा आहे, ती अनेकांना ख्रिस्ताकडे घेऊन येते. हालेलुया. प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा की आम्हाला सर्व मंडळीला, आम्हाला प्रत्येक व्यक्तीला देवाचं इंडिव्हिज्युअल सामर्थ्य प्राप्त व्हावं आणि ते देणं देवाला आवडतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्ष निर्माण व्हावी आणि तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून निश्चितच देवाचा गौरव करणारा असावा, ही देवाची इच्छा आहे. नुसतं ऐकणारे नव्हे, तर नुसते बोलणारे नव्हे, तर सामर्थ्य प्रगट करणारे, साक्षसह प्रगट होणारे तुम्ही व्हावं, ही देवाची इच्छा आहे. जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्याकडे बघतो, आणि प्रभू येशू ख्रिस्त देखील शिष्यांना येणे प्रकारे म्हणतो की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला अंतराळात घेऊन जाण्याची वेळ जवळ आलेली आहे, तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्त देखील म्हणतो की आता माझा जाण्याचा समय जवळ आलेला आहे, तुम्ही यरुशलेममध्ये वाट बघा. आणि शिष्य तिथे वाट बघत होते, आणि तिथे ते वाट बघत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने जात असताना निश्चितच एक गोष्ट महत्वाची तिथे घडलेली आहे. आणि ती गोष्ट जेव्हा आपण प्रेषितांचे कृत्य यामध्ये बघतो, प्रेषितांचे कृत्य याच्या पहिल्याच अध्यायामध्ये आपल्याला येणे प्रकारे दिसून येत आहे की सर्व शिष्य यांना आता वाटू लागलं की आता हा जो आमचा प्रभू आहे, ज्याने आमच्या बरोबर 3.5 वर्ष महान अद्भुत कार्य केलेलं आहे, तो गेल्यानंतर आमचं काय. आणि त्या समय प्रभू येशू ख्रिस्त पहिले प्रेषितांचे कृत्य पहिल्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्याच्या जवळ उभे राहिले. बघा, प्रभू येशू ख्रिस्त चाललेला आहे आणि ह्या शिष्यांना त्याने अभिवचन दिलेलं आहे की तुम्ही वाट बघा, पवित्र आत्मा तुम्हाला प्राप्त होईल. निश्चितच प्रत्येकाला पवित्र आत्मा देण्याच्या बद्दल त्याने सांगितलेलं आहे. आणि पुढे असं लिहिलेलं आहे, तेव्हा ते शुभ्र वस्त्र परिधान केलेले ते देवदूत त्यांना म्हणतात, अहो गालिलेकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभा राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर घेतला जात आहे, तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले
तसाच तो परत देखील येणार आहे. अहो गालिलेयन करोनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिले ते त्यांना दोष देतात. त्यांना त्यांचे डोळे उघडतात की नुसते तुम्ही बघणारे असू नका. आता वेळ आलेली आहे की ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने कार्य केलेले आहे, तुम्हाला शिकवत दिलेली आहे आणि आता लवकरच सामर्थ्य येणार आहे, त्याचप्रमाणे आता तुम्हाला देखील ते कार्य करण्याचा समय आलेला आहे. आणि तो त्यांना प्रभू सांगत आहे आणि ते जातात माडीवरच्या खोलीमध्ये, उपवास करतात, प्रार्थना करतात आणि 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्त जगात राहिल्यानंतर पुढच्या 10 दिवसानंतर पेंटिकॉस्टचा दिवस येतो आणि उपवास आणि प्रार्थना आणि त्या बंद खोलीमध्ये निश्चितच देवाच्या त्या अभिवचनाची वाट बघणाऱ्या शिष्यांवर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरून येतं. हालेलुया. हो प्रियांनो, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरून येतं आणि सामर्थ्य उतरल्यानंतर ते अखिल जगासाठी सामर्थ्याचं करतात. आत्ताच आपण बघितलं की एलियाने कार्य केलं आणि अलिशाने कार्य केलं. त्याचप्रमाणे आपल्याला असं दिसून येतं की जेव्हा ते सामर्थ्याने भरतात, पहिला संदेश देणारा पेत्र, जो मासे मारे करणारा होता, ज्याच्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तू माणसे नव्हे तर माणसे धरणारा होशील, पहिल्याच साक्षीमध्ये 3000 लोक तो निश्चितच प्रभू मध्ये आत्म्या जिंकणारा व्यक्ती होऊन एक अद्भुत कार्य करतो. पुढे पुत्र्याने योहान व शिष्य जेव्हा जेव्हा चालत असे, आपल्याला असं दिसून येते त्यांची सावली जरी पडली तरी आपल्याला असं दिसून येते की लोक बरे होत होते, लोकांना आरोग्य प्राप्त होतं. आणि त्याचप्रमाणे आपल्याला असं दिसतं की पौलाने पवित्र आत्म्याच्या त्या सामर्थ्याने भरून अनेक मंडळांची स्थापना केलेली आहे. आणि पुढे आपल्याला दिसतं की पुढचे येणाऱ्या सेवकांनी, वडीलजनांनी आणि महान सुवार्थिक लोकांनी सेवा करून पृथ्वीच्या शेवटापर्यंत अनेक राष्ट्र प्रभू येशूसाठी जिंकलेले. प्रेज द लॉर्ड. हे कशामुळे घडलेले? पवित्र आत्म्याचं सामर्थ्याची त्यांनी वाट बघितली. ते समर्पित होते, ते गुडघ्यावर होते, ते उपवास करत होते, ते प्रार्थना करत होते आणि त्यांना ते सामर्थ्य हवं होतं, कारण की त्यांना माहित आहे मी उन्हा आहे प्रभू, आम्ही उन्हे आहोत प्रभू, आम्ही काही करू शकत नाही, आम्हाला गरज आहे त्या सामर्थ्याची, जे अभिवचन देवा तू दिलेले. हो प्रियानो, ते अभिवचन नुसतं त्या 11 शिष्यांसाठी किंवा त्या 70 शिष्यांसाठी किंवा 120 लोक जे माडीवर होते त्यांच्यासाठीच होतं का? निश्चितच नाही. ते तुमच्या आणि माझ्यासाठी देखील आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त निश्चितच एलिया आणि अलिशाच्या दुप्पट चमत्काराबद्दल जेव्हा म्हणतो, तर प्रभू येशू ख्रिस्त देखील आम्हाला काय सांगतो? योहान 14:12 मध्ये मी तुम्हाला खचित असे सांगतो, शिष्यांना तो सांगतो की जी कृत्ये मी करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील. जी कृत्ये मी करतो तो माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षाही मोठी करील. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त हा जो देव आहे तो म्हणतो तुमचे कार्य पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने माझ्या कार्यांपेक्षा, माझ्या या महान कृत्यांपेक्षा पण अद्भुत असे ठरणार आहे. हो प्रियांनो, हा आहे दुप्पट अभिषेकाचा वाटा. हा समय आता जवळ आलेला आहे. या दिवसामध्ये परमेश्वराचा आत्मा शेवटल्या काळामध्ये मानवात्रावर उतरून येत आहे आणि त्याच्या योजनेनुरूप शेवटल्या काळामध्ये तो वृद्धजनांना निश्चितच स्वप्नाच्या द्वारे, तरुण लोकांना संदेशाच्या द्वारे, पुत्रांना दृष्टांताच्या द्वारे निश्चितच सामर्थ्याने भरत असताना, पेटवत असताना परत एक वार आम्ही काय मागावं? देवाची इच्छा देखील हीच आहे की तुम्ही त्या सामर्थ्याच्या, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्याकडे बघा. निश्चितच बोलण्यापेक्षा, कृतीपेक्षा बरोबर आम्हाला पवित्र आत्म्याची सामर्थ्याची कृती देवाला हवी. कारण की आम्ही बोलतो जास्त, आम्ही आपल्या कृती आणि आपल्या स्वतःवर विश्वास ठेवतो, परंतु प्रियांनो, आमच्या बोलण्या आणि आपल्या कृतीच्या पलीकडे एक सामर्थ्य देवाच्याकडून तुमच्या आणि माझ्यामध्ये येतं आणि ते
तुमच्या बुद्धी आणि कल्पनेच्या पलीकडे महान मोठं कार्य करण्यास तयार आहे. आणि यासाठी आपल्याला असं दिसून येत आहे की आपल्याला ही गोष्ट करण्याची गरज आहे. आपल्याला माहिती आहे की अलिशा निश्चितच, जर आपण असतो तर कदाचित एलिया गेल्यानंतर अलिशाने तिथे एक स्मारक बांधलं असतं, एखादं मंदिर बांधलं असतं, तिथे जो आराधना करत असतात. शिष्याने देखील त्या पर्वतावर निश्चितच जेव्हा जैतुनाच्या पर्वतावर प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गान झालं, तिथे फोटो उभारून तिथे बसून ते रडत बसले असते किंवा तिथे त्याच डोंगराची आराधना करत, परंतु त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी लगेच ते उठलेले आहे. अलिशा उठला. ज्या झग्याच्या द्वारे, ज्या झग्याच्या स्वरूपात यार्देन नदी दुभागणारा एलिया होता, तोच अलिशा त्या झग्याला घेऊन जेव्हा यार्देन नदीवर आपडतो, यार्देन नदी दुभागते. हालेलुया. यार्देन नदी दुभागते. ह्याचप्रमाणे प्रियांनो, आम्हाला देखील लक्षात ठेवा की आपल्याला देखील ते सामर्थ्य देवाने दिलेले, ज्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्याने प्रभू येशू ख्रिस्त कार्य करत होता, त्या सामर्थ्याने भरून शिष्याने देखील महान कार्य केले. आणि आजवर तोच सामर्थ्याचा आत्मा, देवाचा आत्मा तुमच्या आणि माझ्याद्वारे देखील कार्य करू इच्छितो. आणि देवाची हीच इच्छा आहे की तुम्हाला आणि मला ते द्यावं. परंतु आम्ही अनेकदा बोलणार, अनेकदा आम्ही निश्चितच इतरांच्या मागे चालणारे होतो. आम्ही नुसतं ऐकतो ऐकतो ऐकतो, परंतु कृतीबद्दल आमच्या जीवनामध्ये विश्वास नसतो. आमच्या जीवनामध्ये निश्चितच दुबळेपणा असतो. आम्ही निश्चितच कमी पडतो. निश्चितच आम्ही कमी पडणारच आहोत, कारण की आमच्या ठाई खरोखर मनुष्य म्हणून काही देखील योग्य बसत नाही. परंतु पवित्र आत्मा तुम्हाला येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हो प्रियांनो, तेव्हा निश्चितच वचन आम्हाला सांगतं की तुम्ही यरुशलेम, सर्व यहुद्या, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझी साक्ष होईल. आज प्रियांनो, ती साक्ष, सामर्थ्याची साक्षाची वाट तुमच्या आणि माझ्याकडून जग बघत आहे. अनेक जण भुकेले, अनेक जण ताणलेले, अनेक जण कष्टी, अनेक जण व्यापिलेले असे लोक आहे. प्रियांनो, या दिवसामध्ये जर देव तुम्हाला आणि मला बोलावत आहे, तर आपण त्याची वाणी ऐकणार नाही का? की नुसतं वचन ऐकणं, संदेशाकडून वचन ऐकणं, प्रार्थना ऐकणं इतकंच आम्ही करणार, की आम्ही इतरांसाठी देवाच्या सामर्थ्याने भरून काहीतरी करणार? परंतु त्या अगोदर ते सामर्थ्यासाठी देवाकडे मागा, झटून मागा. याकोब म्हणतो की मला तू आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. आणि आज ते याकोबाचं राष्ट्र, इस्रायल राष्ट्र उभा झालेला आहे. हो, त्याचप्रमाणे अलिशा म्हणतो की मी दुप्पट आशीर्वाद घेतल्याशिवाय तुला सोडणार नाही, आणि त्याने दुप्पट आशीर्वाद मिळवला देखील. आज प्रियांनो, हे झटणं, ही चिकाटी देव तुमच्या आणि माझ्यामध्ये बघत असताना आपण देखील देवाकडे मागूया. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊया, आपले नेत्र बंद करूया, कारण की आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की देव या समय आम्हाला काहीतरी विपुलतेने द्यायला तयार आहे. आमच्या जीवनामध्ये समस्या अनेक आहे, अडचणी अनेक आहे, व्याधी अनेक आहे, आणि विविध प्रकारच्या समस्याने आम्ही ग्रासितो. आमच्या घरामध्ये निश्चितच वादळ आहे, तुफान आहे, आजारपण आहे, व्यसन आहे, भांडणं आहे, गरिबी आहे, अत्याचार आहे, सैतानाचे बंधन आहे, आणि हरवलेले लोक आहे. प्रियांनो, आपण त्या सर्वांना देवाकडे नेऊया. आपल्या डोक्यावर आपण हात ठेवूया, आपले व्याधीग्रस्त अवयवावर हात ठेवूया, कारण की देव त्या सामर्थ्याने, ज्या सामर्थ्याने तो आज देखील तुमच्या आणि माझ्या जीवनावर उतरू इच्छितो. परंतु त्याची इच्छा आहे आम्ही घेणारे नव्हे, तर आम्ही देणारे हवं. या समय परमेश्वर त्या सामर्थ्याचा लाभ देण्यासाठी आमचा विशेष करून स्वीकार करत असताना प्रार्थना जाऊया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, त्याची स्तुती करतो, कारण की आज तो जो एलियाचा देव आहे, जो अलिशाचा देव आहे, जो अब्राहमाचा देव आहे, जो इसहाकाचा देव आहे, तो याकोबाचा देव आहे, तो पेत्राचा देव आहे, तो पौलाचा देव आहे, तो आमचा देखील देव आहे. ज्या प्रकारे या सर्व महान लोकांनी जे महान कार्य केले ते आत्म्याच्या सामर्थ्याने भरून गेलेले, ते सामर्थ्य आज देखील आमच्या जवळ येऊन ठेपलेलं आहे. आज आम्ही पित्या मागत नाही, त्यामुळे आम्हाला मिळत नाही, कारण की आम्ही योग्य प्रकारे मागत नाही. आज पित्या तुझी हीच इच्छा आहे की आम्ही जग व जगातल्या गोष्टी ज्याबद्दल शिष्य म्हणत होते की इस्रायलच्या राज्याची स्थापना करता येईल, आम्हाला पित्या जगातल्या राज्य आणि जगातल्या घरातल्या संसारापेक्षा देवा तुझ्याकडे बघण्याची अधिक गरज आहे. कारण की एलियाला
जात आहे हे अलिशाला कळून चुकले होते. तो तातडीने त्याच्या मागे जातो. हो पित्या, समय कमी आहे. येशू, तुझा आगमनाचा समय जवळ आहे, किंवा आमचं या जगातून जाणं कधी होईल आम्हाला माहित नाही. अशा समय ही तातडीची गरज आहे, ही इमर्जन्सीचा समय आहे. त्या समय पित्या आम्ही तुझ्याकडे बघत आहोत. तू आम्हावर दया करावी, तू आम्हावर कृपा करावी, पवित्र आत्म्याची ओतणी आमच्यामध्ये करावी. आम्ही दुबळे आहोत, आम्ही अशक्त आहोत, आम्ही मागण्यामध्ये चुकतो, आम्ही देहिक आणि जगिक गोष्टीच अधिक मागतो. परंतु देवा, आज आम्ही नव्याने तुझ्याकडे ह्या गोष्टीची मागणी करतो की तो आत्मा, तो सामर्थ जो आमच्यासाठी तू निवडून ठेवलेला आहे, नेमून ठेवलेला आहे, ते कृपादानासह आमच्या जीवनामध्ये उतरलं जाऊ दे. हो पित्या, आम्ही काय आहोत, कसं आहोत, किती मिळवणार, काय करणार हे आम्हाला माहीत नाही पित्या. परंतु आज आम्ही कुटुंब वत्सल्य म्हणून, तुझे सेवक आणि दास म्हणून, तुझे पुत्र व कन्या म्हणून तुझ्या जवळ येत आहोत. आम्ही पित्या जगामध्ये राहत असताना हरवलेले लोक आहोत. आम्हाला धन आमच्या घरामध्ये नाही, आमच्या घरामध्ये अडचणी आहे, आमच्या घरामध्ये आजार आहे, आमच्या मनामध्ये दडपण आहे, आमची शांती हरवलेली आहे, घरामध्ये भांडणं आहे, पैशावरून वाद आहे, विविध प्रकारचे शारीरिक व्याधी आहे, पायाचे दुखणं, हाडाचे दुखणं, सर्व प्रकारचे BP, शुगर याचा आजार आणि सर्व प्रकारच्या व्याधी, निराशा, दडपण, स्ट्रेस यामध्ये आम्ही बांधलेलो. प्रभू येशू, त्यामधून तू आम्हाला मुक्त कर, आमची निराशा घालून टाक. यासाठी की पित्या या गोष्टींच्याकडे आम्ही दृष्टीने लावत आमच्या जिवंत देवाकडे मागावं. काही जग व जगातल्या गोष्टी जगातच राहून जाणार आहे. प्रभू येशू, तू ज्या प्रकारे म्हणतो की आधी माझं राज्य, माझ्या धार्मिकतेकडे बघा, यस येशू, आम्ही त्याच्याकडे बघतो. तू म्हणतो ह्या इतर गोष्टी मी घालून टाकणार. तुम्ही निश्चित त्या गोष्टी मागतात, परंतु त्या गोष्टी इतरांना देण्यासाठी तुमच्या प्रार्थना, तुमची सेवा प्रभावी व्हावे याकरता पित्या तुम्हाला तो सेवक, तो दास बनव, जो इतरांसाठी प्रार्थना करल, इतरांसाठी सामर्थ्याने मागल, इतरांसाठी रदबदली करल, इतरांसाठी मध्यस्थी करल, ज्यासाठी की ते हरवलेले, दुखावलेले, अडचणीत असलेले लोक बरे होतील. आणि मला विश्वास आहे देवा की जेव्हा मी त्यांच्यासाठी प्रार्थना करेल, देव ऑटोमॅटिकली माझ्या घरामध्ये, माझ्या जीवनामध्ये, माझ्या सेवेमध्ये सामर्थ्यशाली आत्म्याचा उपयोग विपुलतेने करणार आहे. यासाठी पित्या आज परत एक वार आम्ही तुझ्याकडे येत आहोत. आमच्या घरातली अनिश्चितता, भीती, दडपण, मुलं, तरुण ज्यांच्याबद्दल आज आम्ही सुरुवातीला यशाया 44 मध्ये ऐकलेलं आहे की तू आमच्या मुलांवर आत्म्याची वृष्टी करणार आहे, त्याचप्रमाणे मुलांच्या मुलांवर तू आशीर्वादाची ओतणी करणार आहे. त्याची गरज आज आम्हाला आहे. म्हणजे मुलं हरवत आहे त्या अंधकाराच्या सत्तेमध्ये, ते पवित्र पित्या तुझ्यापासून दूर चाललेले. प्रभू अशा समय पैसा, धन, आणि पवित्र पित्या या सर्व जगिक गोष्टीपेक्षा देवा तुझी गरज त्यांना जास्त आहे. कारण की पित्या निश्चितच ज्याच्या जवळ येशू आहे त्याला सर्व काही मिळालेलं आहे, परंतु ज्याच्याकडे येशू नाही त्याने सर्व काही मिळवलं तरी निश्चितच त्याचा आत्मा हा नाशच पावणार आहे. आज आम्ही नाश पावणारे नाही, तर निवडलेले, वेगळे केलेले, नेमलेले लोक असावे, जे फळ देणारे असावं. आज तिथे आत्म्याचे फळ, आत्म्याचे कृपादान हे आमच्या दारापर्यंत आलेले आहे, आमच्या डोक्यापर्यंत आलेले आहे, आमच्या जीवनामध्ये कार्य करू इच्छिते. कारण की देवा तू आम्हाला निवडलेला आहे. तू म्हणतो तू मातेच्या गर्भात होता तेव्हापासून मी तुला ओळखतो, मी तुला निवडलंय, मी तुला वेगळं केलेलं आहे. तू भिवू नको, घाबरू नको, मी तुझ्या बरोबर. हो पित्या, आमचं जीवन प्रार्थनामय असावं, आमचं जीवन साक्षमय असावं, आमचं जीवन सामर्थ्यमय असावं, आमच्याकडे बघून ख्रिस्ताचा प्रकाश इतरांना दिसावा, हे समयाची गरज आहे पित्या. ही सेवाच आमच्याद्वारे घडावं. निश्चितच आज आम्हाला अनेक सेवक, अनेक दास आम्हाला भेटतात, परंतु पित्या आम्ही त्यांच्याकडे न बघता आम्ही जिवंत देवाच्याकडे देखील बघावं. निश्चितच ते आमच्यासाठी प्रेरणास्पद आहे, ते आमच्यासाठी कदाचित आदर्शही असू शकतील, परंतु पित्या सामर्थ्य हे स्वर्गातून आम्हासाठी उतरतं. आणि जी सेवा तू आम्हाला दिलेली आहे ती सेवा घेऊन आम्हाला पुढे चालायचं आहे. आमच्या घरासाठी, आमच्या मंडळीसाठी, आमच्या सभोवती, आमच्या शेजाऱ्यांसाठी, आमच्या राष्ट्रासाठी, आमच्या समाजासाठी या दिवसामध्ये आमच्या प्रार्थनेची गरज आहे. आणि त्या प्रार्थनेसाठी जर तू आम्हाला निवडले, वेगळं केलेले, तू बळ आणि ताकद दे. सर्व व्याधीचा आत्मा, सर्व भीतीचा आत्मा, सर्व निराशाचा आत्मा, सर्व डिप्रेशनचा आत्मा, सर्व प्रकारचे सैतानाचे बंधन, सर्व प्रकारचे ब्लॅक मॅजिक, सर्व प्रकारचे जादूटोणा येशूच्या नावात मी मोडतो आणि येशू मोकळीकता यावेळेस जाहीर करतो. परत एक वार जे दृष्टांत तू आम्हाला देत आहे, जो स्वप्न तू आम्हाला दाखवत आहे, जे सामर्थ्याने तू आम्हाला भरत आहे, जे कृपादानाचं ओतने तू आम्हाला करत आहे, त्यासाठी आम्ही पात्र आहोत असं नाही. तुझी पवित्र पित्या योजना आम्हासाठी महान आहे आणि ती योजना पूर्णतेत असणार. परत एक वार ख्रिस्ती मंडळी व त्याच्या प्रत्येक घटकास
महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल, क्वायर या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि त्यांच्या सर्व गरजा येशूमध्ये पूर्ण कर. शेवटी तो जो बाप, जो पुत्र आणि जो पवित्र आत्म्याचा आशीर्वाद ऐकणारा प्रत्येक भक्ताबरोबर आणि त्यांना तू त्यांच्या जीवनामध्ये सामर्थ्य ओरतून त्यांच्या जीवनात साक्ष निर्माण केले अशा सर्व तुझ्या शिष्यांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन, आमेन.